हॅलो पब्लिक, वेलकम अँड वेलकम बॅक टू दी अनदर व्लॉग, माय अनदर व्लॉग. तर 1-2 दिवस झाले मी व्लॉगच नाही बनवला. म्हणजे तसे व्लॉग पडत असन पण मी व्लॉग बनवलं नाही, कारण की ते आधी एडिटिंग करून सगळे ठेवले होते, त्यामुळे मी ते टाकत होतो. तर आदल्या दिवशी बरं वाटत नव्हतं, दुसऱ्या दिवशी खूप घाईगडबड होती, तेव्हा मग पटकन ऑफिसला गेलेलो होतो आणि मध्येच पाऊस आलता, सगळं वातावरण खराब झालं होतं, त्याच्यामुळे मी व्लॉग अजिबात नाही बनवले आणि काही होतं त्याच्यामुळे मी व्लॉग बनवलेच नाही. त्यामुळे पुन्हा एकदा परत आलेलो आहे नवीन व्लॉग घेऊन. तर मग मी असंच बसलो होतो, थोड्याशा रील्स बनवायच्या होत्या मला शॉर्ट यूट्यूबसाठी, इंस्टाग्रामसाठी. तर मग मी त्या बनवल्या. तर मग मी जस्ट ना व्हिडिओ बनवतच होतो, तर अचानक माझी रिंग लाईट आहे ना अशी खालीवर व्हायला लागली. मी म्हणलं अचानक काय होतं, फोन लावला, व्हिडिओ बनवायला लागलो, डायरेक्ट फोन असं खाली जायचा, व्हिडिओ बनवायला लागलो, डायरेक्ट फोन असं खाली जायचा. तर मी विचार केला की हे काय होतं यार. मग नंतर बघितलं खालचा स्क्रूज ढिला आहे, आपले कसे स्क्रू ढिले राहते तसं तो खालचा स्क्रूज ढिला होता. मी त्याच्याकडे लक्षच नाही दिलं. मी म्हणलं अचानक जादू 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 अशी कसं काय व्हायला लागली. एक मिनटं मी तुम्हाला दाखवतो. हे बा, आता ही तर मी जुगाड बिगाड करून याला फेबिक्विक लावून एकदम मस्त केलेलं आहे, पण याच्या जे खालचं आहे ना, हे बघा हे पूर्ण वाकलेलं आहे आणि त्याचा स्क्रू आहे ना तो ना पूर्ण ढिला झालेला आहे. बघा तुम्ही बघू शकता, पूर्ण स्क्रू आहे ना तो ढिला झालेला आहे. हे बघा पूर्ण स्क्रू ढिला झालेला आहे, त्याला आहे ना पूर्ण असं पॅक करावं लागणार आहे. आणि मी मग तोच विचार करत बसलो, यार असं कसं काय झालं. पण मग ठीक आहे, चल, कभी कभी गलती होती, इंसान से भी गलती होती. माझी आता तब्येत चांगली व्हायला लागली का बनेल घातल्यामुळं होतंय तसं. बनेलचा आणि याचा काय संबंध आहे शरीराचा? बनेल एवढं पातळ आहे. मम्मी म्हण बरं या जेवायला. या जेवायला स्वयंपाक तयार आहे. असं ना, या जेवायला स्वयंपाक तयार आहे. मग मित्रांना जेवायला माझी मम्मी तुम्हाला जेवायला बोलवते आणि जेवणासोबत माझी मम्मी तुम्हाला बोलणे पण देणार आहे, बोलणं जशी कशी मला देते. तू गाढवपणा करतो काय बोलली? गाढवपणा करतो म्हणून. काही पण असं नको बोलत जाऊ. बरोबर आहे ना, दुसऱ्यांना कशा. आता तू नीट बघ, लाली दिसती की नाही? लालीचा काही संबंध नाही, मी काही लावत नाही, काही नाही. ओरिजिनल ते ओरिजिनल सरक. त्याच्यात दिसती ग ते मला लाली बोलतो. आवडत नाही, काही नाही त्याच्यात पहिल्यापासून. आता आज आम्ही नक्की जाणार आहे भाई रामनवमीला जत्रेमध्ये फिरायला, कारण की परवा सगळा प्लॅन केला, दिवसभर आम्ही प्लॅन करत बसलो, काम वगैरे काहीच नाही केलं आणि अचानक पावसाने मध्येच पचका घातला. इतका पाऊस आला, इतकं वारा आलो, लाईट गेली, हे ते सगळं नुकसान त्याच्या. आणि काल पाऊस नव्हता आला, पण काल कोणाचं मनच नव्हतं जायचं. तर मग आज आम्ही नक्की जाणार रामनवमीच्या दिवसाला. तो पण मी व्लॉग टाकणार आहे, तो पण व्लॉग नक्की येणार आहे. इथं नाही पाहिजे, कॅमेऱ्यात पाहिजे. कॅमेऱ्यात काय बघते मी काय खाली म्हणजे कॅमेऱ्यात बघून खाली पोळी. माझ्या मम्मीने ना पोळी केली जाईल. दादा तू असं काय बोलतो काही नाही, तुझेच तुला कळत नाही. हे जे आहे का तुला काय बोलायचं? किती जळाली ती. हा जाऊन दे जाऊन. मी नूडल्स करणार आहे, तुम्ही नूडल्स नाही करायचं. आता मित्रांनो, आता बाजार झाला त्याच्यामुळे आमच्या घरात आहे ना खूप फळं आहे, खूप म्हणजे एवढे काही जास्त नाही आहे, मोठे थोडेच फळं आहे. ते फळं आता कापायची आहे. एवढा मोठा टरबूज आहे, द्राक्ष आहे, काकडी. मी तिन्ही पण असे मस्तपैकी. काकडी नको कापू सध्या. काकडी कापून नको. अरे मग द्राक्ष तिकडे तिकडे न्यावा, कारण की मग कटिंग करून ठेवतो. एवढे खटी नाही जात. एवढं मोठं टरबूज आहे. मी 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. हे पहा मित्रांनो, एवढं मोठं टरबूज. या मला खायला. या खायला मम्मी बनवते टरबूज खायला. या चांगलं निघलं पाहिजे, लाल निघलं पाहिजे टरबूज. पचका नको. पचका नको व्हायला. लाल निघाला तर आम्ही खाऊ आणि फिक्का निघाला तर तुम्ही तुम्हाला देऊ. नाही असं नाही मम्मी, चुकीचं आहे मम्मी, असं नाही बोलायचं. लाल निघाला. चेष्टा केली रे मी. चेष्टा केल्या. लाल निघलं तर आम्ही खाऊ, खराब निघलं तर फेकून देऊ. आणि डांगचे पण आता खाणार आहे. ते कशात काढू? बॅच्यात आता ठेवतो आणि कापून घेऊ. डांगचे थोडेच काढले ना.
तुझ्या पुरतेच काढ. पपई कापायची का? नाही नाही काहीच करू नको आता, फक्त टरबूज काप आणि तुझ्या पुरते द्राक्ष हे राहू बघा मित्रांनो, ही द्राक्षे तुम्ही बघू शकता कशी लटकू राहिलेली. सरक हे नाही किती राहिलं. खराब आहे. खराब मग ते काढून टाकायचे, थोडंसं होतं ते काहीतरी असं बोलतात जे मला कॉन्टेंट टाकायला काम येईल. काहीतरी काय असं काय बोलायचं, काय बोलायचं काय काहीतरी बोलायचं. काय बोलायचं, रोजचं रुटीन घे, काय बोलायचं, रोजचं रुटीन काय बोलायचं. मम्मी मला आहे ना, तुला आहे ना एक सांगायचं आहे. काय हां, आणि जर मी अचानक आहे ना पळून लग्न केलं आणि तिकडंच राहायचं. दुसऱ्या जातीवालीशी लग्न केलं चालेल ना, चांगलं तर आहे. मग तू काय करशील? माझा ताण जाईल आणि हा. तिकडेच राहायचं, तुझा माझा संबंध तुटला. अरे बापरे. गाईज बघा मम्मी कशी बोलू राहिली. बरोबर आहे मग. डायरेक्ट मी मग काय करन, कोर्टात जाईन आम्ही मस्त कोर्टात जा नाही तर कोर्टातच राहा. मस्त की आम्ही मग लग्न करन. हा. आणि मग कसं आहे बाय, लग्नाचं पण ताण वाचन, सगळ्याचा सगळंच ताण वाचन, वाचन. मग सगळ्याचा ताण मग आई बापाचा वाचन. ताण मस्त वाचन, सगळ्यांचा ताण वाचन, सगळ्यांना सांभाळायचा ताण वाचन, मस्त राहायचं. काय सगळ्यांना तुम्ही आहे ना मग आम्ही नंतर कशाला येऊ? नाही नंतर ना तुम्हाला घेऊन येईल. नंतर काही मम्मीला गरज नाही, घेऊन मी येईल. समर्थ आहे अजून, मी समर्थ आहे अजून. काय समर्थ आहे? नाही, मी जस्ट असं विचारलं काय करायचं काय विचारायचं तुला माहिती पहिलेच. काय पहिलेच माहिती नाही गो. माझं लग्न एकदम धाड धडून धुमाक्यात हा करायचं. ना, तेव्हा नाही तो पण व्लॉग येईन बरं का मित्रांनो, तो पण व्हिडिओ येईल. किती अजून नाही हं? 1 2 3 4 7 10 15 20 तो पण वर्ष. हिडवी लागतच. आता काय तू वर्गी बघितली का? आता नाही तू नाही. म्हणतोय मी करल असं तसं म्हणून म्हणते. येऊ शकतो तो व्हिडिओ, मी टाकू शकतो. हे बघा मित्रांनो, आम्ही काय म्हणते, मी लग्न केलेलं आहे, माझी बायको आहे. आता आम्ही कोर्ट मॅरेज करणार आहे आणि घरी जाणार आहे, मम्मीला रिॲक्शन देणार आहे. तो पण व्हिडिओ येऊ शकतो, काही सांगतच नाही. रिॲक्शन द्यायचं तिकडेच कोणाला द्यायचं रिॲक्शन, ह्या लोकांनाच द्यायचं. पण हे तू आता दाखवतोय ना त्यांना. बिचारे सगळेजण बघता, त्यांना पण आनंद येतो. आनंद आहे असं येईल का? मम्मी ते कशी बोलले, बोलती, नाही, मम्मी त्यांना कशी आनंद करते, येईल मम्मी का? कशी ते करते. ते हं? काय म्हणाल, आनंदाची गोष्ट आहे का? आजकाल सगळेजण हेच करताय भाई. आजकाल इम्पॉर्टंट काय आहे? पैसा. पैशावरून जास्त इम्पॉर्टंट आहे मित्रांनो माणुसकी. माणुसकी जपायला हवे, जीव भाव द्यायला हवे. पैसा असू किंवा नसू, पण माणुसकी पाहिजे ना, आपल्यामध्ये माणुसकी पाहिजे. माणुसकी नसली तर काहीच फायदा नसतो. पैशाला काहीच किंमत नसते. आपल्याला लय मोठा अनुभव आला माहिती आहे ना तुला. पैशाला काहीच किंमत नसते. माझी मम्मीनी ना खूप कष्ट केले, खूप मेहनत केली. काय म्हणते त्याला, चटणी भाकर खाल्लेली, पाण्यात टाकून खायची चटणी माझी मम्मी पहिले. खूप मेहनत केली, खूप. आता कुठं चांगले दिवस यायला लागलेले, त्याच्यामुळं टेन्शन नाही घ्यायचं. जे दिवस आले ते दिवस चांगल्या पद्धतीने जगायचा आणि कालचा गेलेला दिवस सोडून द्यायचा. ओके, तर आता आपण काय करू, पहिले ना मम्मीचं सगळं स्वयंपाक झाला, पहिले आपण आता फ्रुट्स वगैरे सगळं कापून घेऊ. फ्रूट आधी कापणारी आली बाई, फ्रूट आता कापणारी आपण बाई काही आलेली आहे कापून आपल्याकडे पेशंट. फ्रूट वगैरे. भाऊ काय भाऊ काय झालं? काय झालं, कुठं लागलं, कुठं भाऊ झाला, चल कुठं झाला भाऊ, इथं काय फ्रूट कापणारी आहे कशी दिसते. महिना आली फ्रूट कापणारी बाई. चपाती चपाती. हा बॉबी ते काय? हाय बोल, हाय कर. हाय पप्पी दे. आहा, परत हाय कर. हाय पप्पी दे. कोण आहे बघा. हॅलो. थांब बाई, गिराईक आलं. चालूच मम्मी. मग चालू ठेवलं असेल तू, मला काय आपल्याला ना मोठी छोटी आणावं. काय आणलं? हे बघा मित्रांनो, आमची बॉबी. हां, अच्छा धुवून दे. हे बघा, आता आम्ही टरबूज कापणार आहे आणि बॉबी पण खाणार आहे. तू खाणार आहे बॉबी? तुला खाता येतं का टरबूज? हां, खाणार का? आणि हे बघा, वाव द्राक्षे, किती याला पावडर आहे यार.
धुवून घ्यावं लागेल. आणि हे टरबूज एवढं मोठं टरबूज आहे. आता आपण पहिले कापू आणि मग भेटू. ओके, बाय 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 बाय. बघा मित्रांनो, मम्मी कापते आता टरबूज. यहाँ पे आप देख सकते हो गाइस. हाँ तरी हे करावं लागेल. हो बाबा, हात गेला. दे ये जोर लगा के हायशा. आले वाटतं. होय शपथ. वाव, किती भारी निघलं. एक आता आम्हीच खाणार नंबर. आहे ते. परत म्हण. आम्हीच खाणार आहे, तुम्हाला नाही देणार. मित्रांनो या खायला, लय भारी टरबूज आहे. बॉबी पण खाणार आहे. तू ही लाव, ही खाते का? बॉबीला नाही आवडत. बॉबीला नाही आवडत. चांगलं खाप करा. हे मी ताटलीच धरतो. धर, मी कापतो, तू ये. आणि एकदम व्यवस्थित तुकडे कर. चांगलं मला दाखव. उलट. अगं तुझ्याकडं घे, माझ्याकडे फ्लॅश दाखव. हां, मी नीट धर. या मित्रांनो, टरबूज खायला आम्ही आता टरबूज कापतोय. धार नाही, मग तीच घे ना, बिना धारीची. नाही, ती घे ना धारवाली. पहिल्यांदा का ग आपण नीट धर का ग. मी आपण किती टरबूज आणले होते? 4-5 प्रकारचे आम्ही टरबूज आणले, पण एक पण टरबूज चांगलं नाही निघलं. हे टरबूज पहिल्यांदा चांगलं निघलं. हे बघा किती भारी, एक नंबर टरबूज आहे मित्रांनो. आता आम्ही बारक्या बारक्या व्यवस्थित खूप पुडी कर. हं, मी करते दादा, दे बारके. मित्रांनो मस्तपैकी लाल झाला. आता मी खाणार. खरंच मी लय गोड आहे. मग काय कडू आहे? अगं काय आपण करत राहते काय. गोड तर गोडच राहील ना. ती बॉबी बघा कशी तोंडाकडे बघते, तिला येत नाही. ती खाती चपाती, तिला नाही आवडत. तिला नाही आवडत, त्यामुळे खाती फक्त चपाती खाते. का चपाती खाते फक्त. हो म्हणा, हो. बाय बाय. बघा मित्रांनो, माझी मम्मी पण खाती आहे आता. काय बरं, कसं आहे? गोड आहे. कसं आहे? गोडच राहणार ना, मग गोड थोडं राहणार. माझा डायलॉग मला मारतो. पण मस्त आहे ना मम्मी, एकदम भारी लागतं पहिल्यापेक्षा. काल विचारलं कुठं आग लागली हॉस्पिटलला. मला प्रश्न विचारत होता. तिकडे तिकडे ॲम्ब्युलन्स कधी आग जाते का? हा म्हणे, मी त्या आधीचा व्हिडिओ बघितला म्हणतो. मला व्हिडिओ टाकला नंतर मी सगळेजण लय भारी, लय हुशार आहे, लय भारी आलं असं आहे. हे बा किती राडा आहे. आमच्या घरातला राडा बघू शकता. तो राडा त्याला आवरा येईल काही तो. काय मलाच माझा राडा आवडला. तूच तूच आवडणार. हे बाबा दाखवावं लागतं मम्मी. राडा दाखवून काय करणार आहे? मग येऊ शकता. राडा आवरायला माझ्या बहिणी येईन ना. आता फास्ट चलशील का? व्हिडिओ चालू आहे तुझा. बाबू एवढा तो हुशार आहे. गाडीमध्ये लावली, मला नाही माहित प्रत्येक ग्राउंड. यात्राला आवाज आगे बढ़ के टिकट लेके चलिए आप लोग. पहले शो में बच्चों का टिकट नहीं लगेगा. चलिए आइए, छोटे बच्चों का नहीं लगता टिकट. चला संदीप. अबे ये स्टार्ट होने वाला टिकट है. फुल फाटली वर काय याच्यामध्ये परत जायचं का तू परत जायचं का चल ना परत जमीन व्हिडिओ काढतो फुल वाटले